येस मागच्या दिशेला आपण पुन्हा एकदा तत्पूर्वी एक विश्लेषण आपण करूयात. खऱ्या अर्थानं तीन षटकांची मॅच. येस पहिला बॉल प्रशांत भोईरसाठी पहिला बॉल स्विच हिट केलाय. स्विच नाही तर स्वीट हिट आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती पहिला दमदार चौका. हो या वेळेला चांगला बॉल. या वेळेला बॉल हवेमध्ये. विकेट किपर चेंडूच्या खाली कोणती चुकी होणार नाहीये. एक जबरदस्त झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय आणि खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. प्रशांत भोईरचा विकेटचं पतर. हो या वेळेला दिलस्कूप करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. येस वेदांत पटोले बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 2 मध्ये राज गडगे स्ट्रायकिंग एंडला. पंकज बोले नॉन स्ट्राइक एंडला. दुसरं षटक पहिला बॉल राजच्या अगेन्स्ट. पहिला बॉल या वेळेला इनफिल्डच्या वरून उडवायचा प्रयत्न.
डीप कव्हर रिझन मध्ये फिल्टर आपल्याला पाहायला मिळाला. दुसरीचा कॉल केला गेला, 2 कंप्लीट झाला. तिसरीचा मानस होता पंकज बोलायचं पण धाडच नव्हतं. इथे 2च धावा मिळतील. राजगड तयार. स्ट्रायकिंग गेला समोरच्या दिशेनं, वेगाचं प्रत्युत्तर दिलंय वेगानं. बॉल चालला थेट लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, चढवला वेदांत पटोले वरती आला आणि आता बोलतोय बॅट्समन राज गडगेचा बल्ला, चेंडू सीमा पार, षटकार. थँक्यू. यावेळी देखील समोरच्या दिशेनं सलगचा दुसरा तळाकेबंद षटकार. दोन बॉल वरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. वेदांत पटोलेचं आता खऱ्या अर्थानं स्वागत या पहिल्या 2 बॉल वरती केले ते म्हणजे बॅट्समन राज गडगेनं सध्याच्या घडीला. तिसरा बॉल मध्ये पाहावं लागेल आणि इथे एक जबरदस्त कॅच मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज होईल बाद, विकेटचा पता. फुलरचा बॉल आणि आता फुल टच आहे, फुल टचचा केला, फुल टोल वसूल, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, हेमंतच्या बॅट मधून क्रॅकिंग सिक्सर. हो आता दिशा पाहावी लागेल. एक कंप्लीट तर जरूर केली, पण आता दिशा पाहणं तितकंच गरजेचं आहे. सिंगल आली आहे बाटकटच्या स्वरूपात. यस, षटक क्रमांक इथे दुसरा कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 29 धावा स्कोर कार्ड वरती सजला गेला. 29 ऑन बोर्ड.
तिसरं षटक प्रगतीपथावरती आणि तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार साहिल आपण पाहतोय. साहिलचा पहिला बॉल या वेळेला घडलंय काय वाईट प्लस विकेट. पंचाचा फिंगर अप, पंचाचा बोट आकाशाकडे. फलंदाजाला परतावं लागतंय माघारी. धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. तिसरा बॅटिंग करत असताना टीम श्री गणेश क्रिकेट क्लब माणकिवली या संघाला तब्बल 30 अंकावरती तिसरा धक्का. साहिल मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. हॅलो चिक या वेळेला कोलवा टप्प्याचा बॉल उचलला. टर्न केला अलग कापेट. वाडिश लॉंगॉन मधून सनी राणे पोहोचला. बॉलला कॅरी केला. ध्रुविकी करेल तोपर्यंत धाव मिळेल ती फक्त आणि फक्त एक चिकी सिंगल. आणि सिंगलच्या साह्यानं 31 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता. दुसरा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ साइडला फटका जबरदस्त. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. पण अखेर फिल्डरनं तिथं झाडा रचलं होतं आणि पंकज बोले त्या झाडात अडकत असताना फलंदाज होईल बाद. विकेटचा पत्ता. स्विच करायचा प्रयत्न. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. बॅट्समॅन नरेंद्र माळीला डॉट बॉल आलाय. Still 2 to go.
हो फ्लिक करायचा प्रयत्न फटका जबरदस्त आहे प्रॉपर कनेक्शन मैदानाच्या आतमध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन क्लिअर करत असताना नरेंद्र माळीच्या बॅट मधून हा पहिला दणदणीत चौका. शेवटचा बॉल बॉल हवेमध्ये झेलची शक्यता ऋतिक चेंडूच्या खाली कोणती चुकी होणार नाही अखेर टिपला जाईल संपला बॅटरचा खेळ. 17 क्रमांक झाला पहिलं कंप्लीट आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस धावफलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्या 35 आणि 36 लक्ष. अंडर 16 लेदरची मॅच आहे वांगणीला आणि सध्याच्या घडीला ती खेळत असताना 30 जणांचा स्क्वॉड होता त्याच्यामध्ये संपूर्ण बॉईज आपल्याला पाहायला मिळाले होते परंतु त्या मुलांमध्ये फक्त एकच वाघीण तिथे लढत होती आणि ॲज अ कॅप्टन संपूर्ण टीमला लीड करत असताना तिच्या बॅटमधून आपण पाहिलं 25 धावांची पारी तिने स्वीकारली आणि 4 ओव्हर टाकत असताना गोलंदाजी करत असताना 2 विकेट देखील तिने कॅरी केल्यात. अर्थातच खरंच सेल्यूट आहेत एक वाघिणी आणि तिच्याच माध्यमातून संपूर्ण टीम आज विजयी प्राप्त नक्कीच मिळालाय आणि तब्बल 75 धावांनी तो संघ तिथे विजयी ठरला आणि खरंच कॉंग्रॅच्युलेशन संपूर्ण टीमला आणि कॉंग्रॅच्युलेशन सृष्टी वेल प्लेड आणि हॅट्स ऑफ पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या तिला शुभेच्छा असतील आणि नक्कीच हे नाव देखील लौकिक होणार आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील ऑल इंडियामध्ये हे नाव नक्कीच लौकिक होणार आहे. थँक्यू सो मच. ओल्ड मॅच पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने जिथे जोडले जातील पुन्हा एकदा श्रवणजी दुमाळे सर ओड्यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच.
36चं लक्ष आणि त्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मयूर मेहर आणि चंद्रकांत मेहर. पहिला बॉल स्क्वेअर ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. गली रिझर्व मध्ये बॉल सीमा पार. पहिला बॉल वरती पहिला दमदार वार चौकार. यावेळेस देखील पुन्हा एकदा सलगचा येणार दुसरा मयूर मेहरच्या बॅटमधून चौकार. यावेळी देखील मिडलला क्लिअर केलंय आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगच्या तिसऱ्या बॉलवरती तिसरा दमदार चौकार. यावेळी देखील स्क्वेअर ड्राईव्ह वाईड यॉर्करचा बॉल आणि त्याच्यावरती केला प्रहार. मयूर मेहरचा वार. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक जणगार आला अजून एक खणखणीत आणि दणदणीत चौकार. चार बॉल आणि चार चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मयूर मेहरच्या बॅट मधून 36चं लक्ष आहे. पहिल्या 4 मध्ये 16 लागल्यात. आता 20 करायच्यात येणाऱ्या 14 बॉल मध्ये. या वेळेला बॉल हवे मध्ये फटका मिस टायमिंग आहे. शॉट स्क्वेअर लेगला फिल्डर झाला कॅच ड्रॉप. 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये केल्या जातात कंप्लीट. कॅच मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झाली. शॉट स्क्वेअर लेगला. अठरा धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ऑल साइडला क्या बात है. प्रॉपर टायमिंग. जितकी जास्त उंची तितकी जास्त लांबी. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हवेच्या लाटांवरती स्वार होत निघून चालला सीमा पार. षटकार. चोवीस धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 36चं लक्ष. आता 12 बॉल मध्ये धावा करायच्यात. 12 मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना
या वेळेला समोरच्या दिशेने व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर राज गडगे आलाय. एकच धाव मिळेल, सिंगल मिळतीये. स्कोर कार्ड शुभांकावरती 21 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला. 21 ऑन बोर्ड. पंचवीस धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. स्विच हिट करायचा प्रयत्न या वेळेला गल्ली रिजन मध्ये फिल्डर स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे. जॉनमान क्रिकेट क्लब एरंजाड हा संघ मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 36च्या लक्षाचा पाठलाग करत असताना सुरुवात ही जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यामध्ये वैयक्तिक 25 या अंकावरती मयूर महार खेळत असताना यावेळेला लटकायचा प्रयत्न. गोलंदाज स्वतःच्या चेंडूच्या खाली, कोणती चुकी होणार नाहीये. अखेर फायनली कॅच मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली आहे प्रशांत भोईर आणि विकेटचा पतन. धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये पहिला एरंजा टीमला. चंद्रकांत मेहर इज बॅक टू द पॅव्हेलियन. यस 26 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 10 करायच्यात अजूनही येणाऱ्या 9 बॉल मध्ये. नवीन बॅटमन सनी राणेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एजला. ओ फिलर लेनचा बॉल आणि आता फुल यावेळेस स्कोर कार्ड करायचा प्रयत्न. फटका जबरदस्त आहे. कव्हर पॉइंट रिजन मध्ये एक कंप्लीट. दुसरीचा कॉल केला जातोय आणि अखेर बघता बघता बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. सनी राणेच्या बॅटमधून अजून एक दमदार चौकार. मॅच विनिंग स्ट्रोक आणि हा सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये टीम स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे प्रतिष्ठान जयमार एरंजाडी या संघानं. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक बॉस टीम श्री गणेश मानकेवली.